हे पाना किती नुकसान झालं सोयाबीनचा. पुऱ्या पावसानं पुरी घाण केली ना. पुरा पाऊस पुरा पाणी डुबलं ना. पुऱ्या पाण्यात डुबलं सोयाबीन. त्या दिवशी तुम्ही तेलाला आप्पाचं ऐकलं, सोयाबीनचा सौदा जमला नाही तुमचं आणि त्याच्यामुळे झालं आपलं नुकसान. काही सौदा झाला असतं तर आज आपलं सोयाबीन निघलं असतं ना. मी त्याचं काय ऐकू. अरे मी 100-200 रुपये वाचण्यासाठी केले. एकर मागे 100-200 रुपये म्हणल्यावर लय पैसे होत होते. आणि मला काय माहित एवढा पाऊस येऊन जाईन. एवढा पाऊस येईन आणि पाण्यात सोयाबीन जाईन, एवढं नुकसान होईल. मला वाटलं होतं आपले पैसे उरते, आपल्याला काम येते. आणि मला माहित होतं की एवढा पाऊस येणार आहे. मला काय माहित होतं एवढा पाऊस येईन. आता ते गण्या आता सौदा आता लय भाव खाईन ते. आता त्याच्याकडे जा लागन, त्याला कसं तरी पटावं लागन का, चल भाऊ घे भाऊ 100-200 वाढून घे आणि काढून दे रे बाबा एवढं सोयाबीन. नाही तर लय नुकसान होईल रे बाबा. मग त्याला म्हणा लागन आता. जा त्याच्यापाशी कसं तरी त्याला म्हणा बाबा, दे रे बाबा एवढं काढून, लय नुकसान होईल रे म्हणा आमचं. झाला म्हणा सत्यानाश झाला. जाऊ दे 100-200 शिल्लक घे म्हणा त्याला, पण काढून दे रे बाबा. जातो मी गाण्यापाशी जातो, त्याला म्हणतो बाबा घे 3500 घेऊन टाक, ते पण एवढं काढून दे रे बाबा. आता काय माहित काढतो का नाही. एवढं लय चिकूळ झाला हे वावरात. आता काढायला लय मुश्किल जाईन ते. जा तुम्ही कसं तरी पटवा त्याला आणि त्याला जा. बरं जातो मी पाहतो त्याला. गड्या आता पाणी कशी द्या बत्ती आहे का नाही. त्या दिवशी शांताराम सोयाबीनच्या सौद्याला लयच हे करीत होतं. 3,000च्या वर जातच नव्हतं. आता पाय आता कसं येतं त्याला माहिती आहे ना. आता पाऊस झाला आणि त्याला आहे ना आडून पाहायचं बरं का. पहिले सांगून देऊ राहिलो मी तुम्हाला, आडून पाहायचं आणि 4,000च्या खाली यायचं नाही बरं का. त्याला माहिती आहे आपणच काढू शकतो आता त्या सोयाबीन खाऊन का. आता पाऊस झाला आणि लय पाणी तुम्ही लय चिखल असं वावरत बरं का. 4,000च्या खाली उतरच नाही बरं का. नाही बाबा शेतकरी माणूस येते आणि मराठी माणसाचं एवढा मजबुरीचा फायदा नाही घेतला पाहिजे. आपल्या गावाचाच माणूस आहे ना, एवढं आवडून पाहिलं तर मग त्याच्यानं आपल्या तर काय हे होणार आहे खरं. मग गावाचा माणूस आहे जाऊ दे. नाही जाऊ दे काय आला जाऊ दे. त्याला माहिती आहे चिखलातला आणि ते पाण्यातलं आपणच काढतो ते बरोबर येतो आपल्या पैसे. आणि 4,000चे खाली उतरत नाही भाऊ, पहिले सांगून देऊ राहिलो तुला मी. अरे नाही लाल्या एवढं ना काढून पडू रे बाबा. जाऊ दे रे बाबा, गावातला माणूस आहे शांताराम. कसं आहे गरीब माणूस आहे, शेतकरी माणूस. शांतारामची आपण नाही मदत करणार तर कोण करणार आहे आता पाण्यात पावसाचं. हे पाण्यानं बी असं लावलं, जेव्हा यायचं होतं तेव्हा येऊ राहिलं नाही आणि जेव्हा नाही यायचं तेव्हा शेतकऱ्याला परेशान करून राहिलंय. बरं झालं बाबा इथेच भेटले तुम्ही मला. कवाचं पाहू राहिलो मी तुम्हाला. हलडोर राव मी आता. माय मजबुरी आली म्हणून तुम्हाला पाहावं लागू राहिले इकडे तिकडे इकडे तिकडे. तुम्ही फोन काही उचलत नाही बाबा. मग आता बोल ना शांताराम, काय पाहू राहिला आम्हाला, काय काम पडलं सांग ना बाबा. अरे ते सोयाबीनचं सौदा हुकलं होतं राव आपलं. पण ते कसं माहितीये का, तुम्हाला माहितीच आहे आपला आता कसं पाऊस झालं. हे पावसानं लय नुकसान केलं ना राव. आता तेवढं सोयाबीन द्या राव काढून. पाऊस झाला त्याची खूप पाणी लय झाला तिथं आणि आता द्या काढून तेवढं. काय वाटलं तर तुम्हाला राव 100-200 वर देतो राव मी. पण काय माझं नुकसान होऊन जाईन. ते करा जरा गरीबाची मदत करा जरा. नाही ना शांताराम भाऊ, त्या दिवशी तुम्हाला म्हणलं तुम्ही 3,000च्या वर जातच नव्हते. आम्ही तर 3.5 सांगितले होते तुम्हाला आणि तुम्ही म्हणाल 100 आणि 200 वर घ्या. अरे बाबा 4,000 देत असन तर सांगा. आता ते पाणी आणि त्याची खूळ झाला असं आम्हाला माहिती आहे. पण 4,000 देत असन तर सांगा, तुम्हाला देतो पुरा काढून आम्ही ते. मी आलो तर आता मजबुरीच फायदा लागे काही म्हणसान तुम्ही रावलं रेट. अरे मला बी उरले पाहिजे ना रे. अरे शेतकऱ्यात नुकसान झाल्यावर अरे कोणीच काम नाही येत ना बाबा. कोण नेता फेता कोण काम नाही येत, गावातलेच माणसं काम येते. आणि तुम्ही गावातले तुम्ही काम नाही येणार तर कोण काम नाही येणार रे भावड्या. मग शेतकरी माणूस आहे तू बाबा, एवढं काय टेन्शन घेऊन राहील तू. अरे आहे ना आम्ही. जाऊ दे ते काय कर माहितीये का, या पोराला जर नाराज गिराज करू नको. काय कर 3500 सौदा करून दे. चल दे तुला काढून ते 3500 कर. आमच्या लाल्या 4,000च्या खाली नाही म्हणून राहिलो. पण ते काय आता ते मजबुरीत फायदा घेणं ते मला चांगलं वाटत नाही आता. नाही रे लाल्या आपण नाही येऊ राहिलो रे भाऊ 3500 ना. तू तुला करायचं असेल तर तू कर रे बे. आपण नाही येतो रे बाबा, सांगून देतो तुला पहिलेच. तू जाय आणि तू दे काढून, आपण नाही येणार बर का. जाऊ दे रे लाल्या जाऊ दे ना. काय लाग एवढा भाव खाऊ राहील तू. अरे ते शांताराम का आळला म्हणून तू का. त्या पाऊस नाही आला असतं तर मग पाऊस नाही आला असतं तर झाले असतात त्याची एवढी परेशानी. अरे पाऊस आला म्हणून एवढी परेशानी झाली त्याची. नाही तर काय मग ते थोडं आला असतं आपल्यापाशी. त्या गावातले माणसं, आपण गावातले माणसं काम नाही येणार तर बाहेरचा माणूस काम येणार आहे का त्याच्या. नाही नाही तू शांताराम तू जाय, आम्ही येतो वावरात. जाय तू, देतो आम्ही 3500 मध्ये काढून देतो जाय. आणि कमी नाही करायचं बरं का 3500 ना. नाही नाही कमी नाही करत मी. या तुम्ही 3500 देतो मी तुम्हाला 3500.
लय देण लावली रे गण्या भावा तो हा. तुला लयच काळजी येत होती, गावाचा माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, गावाचा माणूस आहे. घे मग आता चुक्कल कोळीत बैस हा. एवढं चिखलात काळीत बैस आता सोयाबीन. पाय ना मग किती पाय चालले, पाय किती चिखल येतं है का. नाही रे भावा जाऊ दे ना हा. तोशिक बेन झाली तर काय हो राहिलं तू हा. आपल्याला सवय आहे ना, आपण चिखलात पाण्यात सगळं सोयाबीन काढतो ना आपण हा. कायला टेन्शन घेऊ राहिला तू. अरे बा तो खरं आहे काढतो आपण, पण इथं पाय ना चप्पल घालता येऊ राहिली ना काढता येऊ राहिली चप्पल हा. बिना चप्पलीचं काम केलंय तर काय का खालून काही घुसलं घिसलं तर हे 3,000 रुपये एकर बी नाही पुरणार आपल्याला दवाखान्यात हा. आणि चप्पल घातली तर मग गेली खालीच राहिली, वर नाही निघू राहिली. मग जाऊ दे रे, ते शांताराम बिचारा मरमर करून राहिला होता कवाची. पाऊस आला नुकसान झाला नुकसान झाला. त्या सोयाबीन हे आपण नाही काढला तो कोण काढणार रे मग हे हा. किती मेहनत केली त्या बेचाऱ्यानं, आणि पावसानं ऐन टाइमावर घाण केली ना, मग काय करणार आहे. पाऊस त्याच्या हातातलं का. लाल्या टेन्शन न घेऊ तू, जाऊ दे हा. शांतारामला म्हणू आपण आता तू एवढा अडचणीतलं एवढा पाण्यातलं आम्ही काढलं, आणि पुढच्या वर्षी दुसऱ्याला द्यायचं नाही बरं का. आणि आपणच काढू मग शांतारामचं पुढच्या वर्षी बी. पुढच्या वर्षी आपलं फिक्स होऊन जातं मग इथं. अरे गण्या तुम्ही टेन्शन न घेऊ बर का. पुढच्या वर्षी तुम्ही फिक्स झाले समजून घ्या. काहून का आपल्याला जे माणूस आहे ना अरे अडचणीत काम येते ना, आपण त्याला कधीच विसरत नाही. मराठी माणूस आहे बर का आपण. आपल्या जे कामे आले आपण त्याला कधीच विसरणार नाही बर का. अरे कसं आहे माहितीये का, तुम्ही देव माणसं सारखे भेटले रे बाबा मला. पाहणार रे किती नुकसान झालं असतं बाबर. तुम्ही काढून नाही दिलं असतं तर मग गेलती माय मेहनत गेलती, पैसा गेलता हा. शेतकरी माणसाला कोण काम येतं रे हा. शेतकरी माणसाचं कोण राहतं, नेता राहते का कोणी मंत्री राहतं का कोण संत्री राहतं, कोण नाही राहत ना. तुमच्यासारखेच गोरगरीब काम येते ना आम्हाला. अरे बाबा शांताराम, शेतकरीला कधी नेता कधी मंत्री गिंत्री हे आमदार खासदार काम आले असते तर शेतकऱ्याला आत्महत्या काय करायची गरज असते रे हा. आपल्या महाराष्ट्रात किती लोक आत्महत्या करून राहिले, किती शेतकरी आत्महत्या करून मरू राहिले. काही गरज पडली असती मला आत्महत्या करून मारायची, हे काम आले असते तर. खरे रे बाबा, खरं बोललं रे तू. बरं झालं रे बाबा तुम्ही सोयाबीन काढून देऊ राहिले रे बाबा, बरं झालं रे. मित्रांनो आम्ही शांतारामचं सोयाबीन काढून येतो. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या कमेंट मध्ये सांगा तुमच्या सोयाबीनचा काय भाव चालू आहे.